नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा स्कोर 213 मार्क्स पेक्षा जास्त येत आहे आणि तुम्हाला BAMSच करायचं आहे तर तुमच्यासाठी कोणकोणते पर्याय उरतात तर या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला स्पष्ट करून सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ अचानक वाढला कसा, सर्वात महत्त्वाची गोष्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, 200 ते 450 मार्क्सच्या दरम्यानचे जे विद्यार्थी होते त्यांची संख्या खूप जास्त होती, त्याच्यामुळे कट ऑफवर इम्पॅक्ट पडला आहे। तुम्ही जर बघितलं 500च्या खालती जर आपण आलो तर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेलेली आहे आणि 500च्या वरती जे विद्यार्थी आहेत ते नॉर्मलच आहे, जसे की दरवर्षी असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिला विषय जे विद्यार्थी फक्त जस्ट क्वालिफाय आहेत किंवा त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 213 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स येत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे कोणते असे दोन पर्याय उरतात की जेणेकरून त्यांचं BAMSचं स्वप्न पूर्ण होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे मॅनेजमेंट कोट्याने महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घेणे। जर तुमचं बजेट 25 ते 35 लाखाच्या दरम्यान आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रातच BAMS करायचं आहे तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे। आणि राहिला विषय आता ज्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं बजेट नाही, तेवढे पैसे अफोर्ड करू शकत नाही, ते फक्त 2 ते 2.5 लाख पर्यंतची फीस अफोर्ड करू शकतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आउट ऑफ स्टेटला जाणं। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आपण विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्टेटला पाठवत आहोत। हजारो विद्यार्थी आउट ऑफ स्टेटला जात आहे आणि त्यांचं BAMSचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करतायत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा। तर मी तुम्हाला पूर्ण गायडन्स करतो, आउट ऑफ स्टेटला कसं जायचंय, किती मार्क्स तुम्हाला लागतील, काय कॉलेज कसं आहे, फॅसिलिटी काय आहे। तर राहिला विषय कॉलेजचा, कॉलेज एकदम बेस्ट आहे, जिथं आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत ते ऑलरेडी तिथे शिकतायत। कॉलेजचा कॅम्पस मोठा आहे, कॉलेजची बिल्डिंग मोठी आहे, कॉलेजला जॉईंट हॉस्पिटल आहे, तिथं पेशंट फ्लो चांगला आहे, आपला टीचिंग स्टाफ चांगला आहे, टीचिंग स्टाफ मध्ये काही महाराष्ट्राचे टीचर्स आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला डायसेक्शन साठी डेड बॉडी बघायला मिळते, प्रॅक्टिकल लॅब्स आहेत, बाहेर जाऊन कॅम्प होतात, कोणत्याही प्रकारचा 5.5 वर्षाचा बॉन्ड नाही। त्याच्यानंतर NCISM ला एफिलिएटेड कॉलेज आहे, MGGAU युनिव्हर्सिटीला एफिलिएटेड कॉलेज आहे। तर ह्या सर्व गोष्टी मिळून बेस्ट कॉलेज असं आपल्याला भेटते। जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि तुमचे बजेट 2 ते 2.5 लाख पर्यंतचं आहे तर नक्की माझ्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स करतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकता आणि कमेंटमध्ये तुमचे मार्क्स आणि कॅटेगरी सांगा, मी तो नक्कीच रिप्लाय करेन। धन्यवाद।